श्री गणेशाय नमः. दशक 6वा, समास 8वा. दृश्यदर्शन. पूर्वी श्रोत्याने विचारले होते की दृश्य जर मिथ्या आहे तर ते का दिसते. याचे उत्तर आता सांगतो, ते सावध होऊ नये का. डोळ्यांना जे जे काही दिसते ते खरे मानायचे, हे ज्ञानी पुरुषांचे पाहणे नव्हे. जड मूढ अज्ञानी जीव त्याला सत्य मानतात. केवळ डोळ्यांना जे दिसते तेच खरे असा आग्रह धरला तर कोट्यवधी ग्रंथांना खोटे ठरवावे लागेल. एवढेच नव्हे तर संत महंत जे सांगतात त्या वचनांनाही मिथ्या मानावे लागेल. मला जे दिसते तेच खरे, दुसरे सर्व खोटे, अशा संशयाच्या भरीस पडून दुराग्रह धरू नये. एखाद्या हरिणाने मृगजळ पाहिले व त्या वेड्याला तेथे पाणीच आहे असे वाटून ते त्याकडे धावत सुटले, तर तेथे पाणी नसून केवळ पाण्याचा मिथ्याभास आहे हे त्या पशुला कोण समजावून सांगणार. एका माणसाला रात्री स्वप्नात खूप द्रव्य सापडले. त्याने त्या द्रव्याने अनेक जणांशी व्यवहारही केले, तर ते खरे कसे मानावे. एखाद्या कुशल चिताऱ्याने मोठे सुंदर चित्र निर्माण केले. ते इतके सुंदर होते की पाहताच त्याच्याबद्दल प्रेम निर्माण व्हावे, परंतु अखेर ती मृत्तिकाच असते. रात्री त्या चित्रातील अनेक स्त्रिया, हत्ती, घोडे वगैरे पाहून मन अगदी लुब्ध होते, पण त्याच वस्तू दिवसा पाहिल्या की कातडे दृष्टीस पडून तिटकारा येतो. लाकडाच्या किंवा पाषाणाच्या निरनिराळ्या ठेवणीच्या मूर्ती किंवा पुतळे एखाद्याने बनवले तर बघताना ते अत्यंत सुंदर वाटतात, परंतु तेथे असतो पाषाणच. मंदिराच्या द्वारावर अनेक मजरे किंवा गोपुरे असतात. त्यावर अनेक मूर्ती कोरलेल्या असतात. त्या मूर्तींचे कमनीय अवयव, वक्रदृष्टी इत्यादी भाव पाहून कामुकवृत्ती उत्पन्न होते, परंतु तेथे चुना, वाळू, ताग यांचे मिश्रणच फक्त असते. दशावतारी खेळ करून दाखवणारी पात्रे असतात, त्यात काही सुंदर स्त्रियाही असतात. त्या पुरुषांकडे पाहून मोठ्या नखरेलपणाने डोळ्यांनी खुणाही करतात, पण त्या स्त्रिया वास्तविक स्त्रिया नसून सारे झटिंगण पुरुषच असतात. बहुरूपी ज्याप्रमाणे एकटा एक असून नाना सोंगे घेतो, त्याप्रमाणे परब्रह्म एकले असून त्याच्या ठिकाणी ही बहुरंगी सृष्टी असत्य भासत असते. पण तुला हे सर्व दृश्य सत्य वाटते, हा सर्व अविद्येचा परिणाम आहे हे तू जाणून घे. मिथ्या असून ते खऱ्यासारखे दिसते, त्यावेळी ते खरे मानण्यापूर्वी विचार करणे आवश्यक आहे. दृष्टी भांबवली असताना जे दिसते ते खरे कसे मानवले. आकाशाकडे वर मान करून पाहिले असता ते पालथे दिसते, व तेच एखाद्या जलाशयात पाहिले तर ते उताणे दिसते. त्यात चांदण्याही दिसतात, प्रकाशही दिसतो, पण ते अवघे मिथ्याच असते. एका राजाने चिताऱ्यांना बोलावून अनेक पुतळे केले. ते अगदी ज्या माणसांचे होते त्यांच्याप्रमाणे हुबेहूब दिसत होते, जणू ती माणसेच तेथे आहेत, पण ते सर्व शेवटी पुतळेच होते. डोळ्यात काही भावली नसते, पण आपण जेव्हा डोळ्याने पाहू लागतो तेव्हा ती डोळ्यात दिसते. आपण जे पाहतो त्याचे प्रतिबिंब डोळ्यात दिसते, ते खरे कसे म्हणावे. पाण्यात जितके बुडबुडे उडतात तितकी रूपे दिसतात. क्षणात ते बुडबुडे फुटून जातात व ती रूपेही फुटून जातात, म्हणून ते मिथ्या जाणावीत. हातात 2-4 छोटे छोटे आरसे घेतले तर जितके आरसे असतील तितकी तोंडे त्यात प्रतिबिंबित होतात, पण आधी व अंती एकच मुख खरे असते. नदी तीरावरून कुणी ओझे घेऊन जात असता त्याचे प्रतिबिंब पाण्यात पडते, तेव्हा ते प्रतिबिंबातील ओझे पालथे दिसते, किंवा आपल्या आवाजाचा तितकाच मोठा प्रतिध्वनी उठतो. विहिरी, सरोवरे यांच्या तीरावर पशुपक्षी, माणसे, वानरे, नाना वस्तू, मोठी झाडे असतात. पाण्यात त्यांचे प्रतिबिंब पडते व त्यामुळे त्या वस्तू पाण्यात व पाण्याबाहेर दोन्ही ठिकाणी दिसतात. एक शस्त्र जोराने फिरवू लागले तर 2 शस्त्रे दिसतात. तंतू ताणून वाजवू लागले की 2 भासू लागतात. किंवा एखाद्या आरसे महालात एक सभा भरली असली तर तेथे आरशात आणखी एक सभा भरलेली दिसते. त्याचप्रमाणे अनेक दिवे पेटवले की एकाच वस्तूच्या अनेक छाया दिसतात. अशा रीतीने हे अनेक प्रकार खरे नसून खऱ्यासारखे दिसतात, पण त्यांच्यावर खरे समजून कसा विश्वास ठेवता येईल. त्याप्रमाणे माया ही पण गारुडी विद्येप्रमाणेच मिथ्या आहे, म्हणून ती जरी खऱ्यासारखी दिसली तरी जाणत्याने तिला कधीही खरी मानू नये. जे खरे नाही ते खरे असे मानले तर मग खऱ्या खोट्याची परीक्षा करणाऱ्या पारखी माणसाची गरजच काय.
परंतु अविद्येचे पराक्रम असेच असतात. मनुष्याची गारुडी विद्या सुद्धा अनेक लोकांना खरी वाटते, पण शेवटी विचार केला असता ती निश्चितपणे मिथ्या ठरते. त्याचप्रकारे राक्षसांची माया देवांनाही खरी वाटते. म्हणूनच पंचवटीमध्ये रामाने कांचन मृगाचा पाठलाग केला. राक्षस पूर्वीचे रूप बदलतात, एकाचेच अनेक होतात, किंवा सांडलेल्या रक्ताच्या प्रत्येक बिंदूतून नवीन राक्षस उत्पन्न होतात. अनेक पदार्थ व फळे यांची रूपे घेऊन राक्षसाने द्वारकेत प्रवेश केला, तेव्हा कपटाने अशी विविध रूपे घेतलेल्या कितीतरी दैत्यांचा कृष्णाने वध केला. रावणाने कसे कपट केले पहा बरे. राक्षसी मायेने त्याने रामाचे शिर निर्माण करून ते सीतेला दाखवले. काळनेमीने मायेने अपूर्व असा आश्रम निर्माण करून द्रोणागिरी आणण्यास निघालेल्या मारुतीला फसवण्याचा प्रयत्न केला. कपट विद्या जाणणारे मायावी राक्षस देवांनाही आवरत नसत, म्हणून शेवटी भगवंताच्या शक्तीने अवतार घेऊन त्यांचा संहार केला. अशी ही राक्षसांची माया देव सुद्धा जाणू शकत नसत. राक्षसांचे कपट विद्येतील लाघव अघटित होते. मनुष्यांची जी कपट विद्या ते इंद्रजाल, राक्षसांची कपट विद्या ते ओडंबरी, तर भगवंताची जी विचित्र अद्भुत करणी तिला माया असे म्हणतात. ही भगवंताची माया ही खऱ्यासारखीच दिसते. तिचा शोध घेऊ लागले, तिच्या संबंधी विचार करू लागले की ती नाहीशीच होते. पण ती सारखी दृश्य रूपाने भासमान होत असल्याने मिथ्या असून खरी वाटते. तिला खरी म्हणावे तर ती नाश पावते, मिथ्या म्हणावे तर ती दिसते. म्हणून मनाला निश्चय करता येत नाही की तिला खरी म्हणावे की मिथ्या म्हणावे. त्यामुळे ते गोंधळून जातात. परंतु हे काही खरे नाही. मायेचा विचार करणे म्हणजे खोट्याचा विचार करण्यासारखे आहे. ही दृश्य सृष्टी स्वप्नासारखी आहे हे तू जाणून घे. एवढे सर्व सांगितल्यावरही जर तुला भासच सत्य वाटत असेल तर अरे बाबा तू चुकतोयस. ही चूक का होत आहे ते ऐक. दृश्याचा भास हा अविद्यात्मक पांचभौतिक पसार आहे. त्याचप्रमाणे तुझा देहही पांचभौतिकच अविद्यात्मक आहे. म्हणूनच तेथे हा अविवेक उत्पन्न झाला आहे. डोळ्याने दृश्य पाहिले आणि मन त्या भासात्मक दृश्याकडे आकर्षित झाले की सूक्ष्म देहात त्या दृश्याची प्रतिमा तयार होते. अविद्यात्मक दृश्याला धारण करणारा सूक्ष्म देह लिंग देहही अविद्यात्मकच असतो. अविद्येने अविद्येला पाहिले की दृश्य सत्यच आहे असा विश्वास उत्पन्न होतो. तुझा देहही अवघा अविद्यामयच आहे. तो अविद्यात्मक काया तोच मी स्वतः असे वाटणे हे देहबुद्धीचे लक्षण आहे. ही देहबुद्धी दृढ झाल्यामुळेच हे सर्व दृश्य जगत खरे वाटू लागते. इकडे आपण म्हणजे देह असून तो सत्य आहे अशी दृढ बुद्धी झाली, तर तिकडे दृश्य जगत सत्यच आहे हाही दृढ निश्चय निवाळा झाला. म्हणजे आपण द्रष्टा व हे जग दृश्य असे द्वैत निर्माण झाले व मनात अत्यंत संशय निर्माण झाला व तो बळीच वाढू लागला. या प्रकारे देहबुद्धी अगदी बळकट करून धीटपणे ब्रह्माचा शोध घेण्याचा प्रयत्न करू लागला, तेव्हा दृश्याने त्याची वाट अडवली. म्हणजे पाचभौतिक सर्वांचा त्याग केल्याखेरीज मन बुद्धीला अगोचर परब्रह्मापर्यंत पोहोचताच येत नाही. परब्रह्म प्राप्तीची इच्छा तर आहे, पण दृश्य सृष्टी हीच सत्याचा अंतःकरणात ठाम निश्चय झालेला आहे. त्यामुळेच एकाएकी घोटाळा उत्पन्न झाला आहे. आता हे बोलणे राहू दे. मी म्हणजे देह ही देहाहंता हा मीपणा जोपर्यंत आहे तोपर्यंत परब्रह्माची प्राप्ती होणे शक्य नाही. देहबुद्धीचे हे लक्षणच आहे की दृश्य जगत सत्यच वाटते. आपला देह म्हणजे हाडांचा सापळा असून त्यात डोळा म्हणजे मांसाचा गोळा. आपला डोळा म्हणजे मांसाचा गोळा आहे. या स्थूल डोळ्याने परब्रह्माचा गोल मी पाहीन असे म्हणतो. तो ज्ञाता तर नाहीच, पण तो डोळे असून आंधळा किंवा मूर्ख समजावा. जे काही दृष्टीस दिसते, जे जे मनाला भासते ते सर्व कालांतराने नाश पावते. म्हणून अविनाशी परब्रह्म हे दृश्या पलीकडे असते. परब्रह्म हे शाश्वत तर माया हे अशाश्वत आहे असे निश्चित मत नाना शास्त्र ग्रंथात सांगितले गेले. आता पुढील समासात देहबुद्धीचे लक्षण सांगितले असून ज्याच्याबद्दल भ्रम होऊन सर्व गोंधळ निर्माण झालाय तो मी कोण हे सांगितले आहे.
श्री समर्थ म्हणतात की म्हणून मी कोण हे नीट जाणून घ्यावे आणि मग देहाच्या मीपणाचा त्याग करून आत्मवस्तूशी अनन्य व्हावे. मग स्वाभाविकच शाश्वत समाधान अंगी बांधते. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे दृश्य निरशन नाम समास 8 समाप्त. दशक 6 समास 9 सारशोधन. श्री समर्थ सांगतात की एखाद्या श्रीमंत माणसाकडे उदंड गुप्तधन असते, पण त्याच्या सेवक वर्गाला त्याची जाणीव नसते. त्यांना जे काही बाहेर ऐश्वर्य दिसते तेवढ्याचे ज्ञान असते. त्या माणसाने खूपच द्रव्य गुप्त लपून ठेवलेले असते. त्या मनाने थोड्याच वस्तू प्रगट दिसतात. त्याचप्रमाणे या दृश्याच्या आत जो खरा अर्थ भरलेला आहे त्याचा शोध फक्त शहाणे लोक घेतात. तसे दृश्य जगत हे माईक असून ते सगळे लोक पाहत असतात, पण जे विवेकी असतात ते दृश्याच्या अंतरीचे गुप्त परब्रह्म जाणतात. एका माणसाचे मोठा खड्डा खणून त्यात द्रव्य ठेवून वर पाणी सोडून तो खड्डा भरला. लोक म्हणतात की सरोवर पाण्याने भरले आहे, पण चतुर आणि जाणत्या लोकांनाच बुडाशी द्रव्य ठेवलेले आहे हे गुपित करते. तसे जे परमार्थ म्हणजे काय हे जाणतात तेच समर्थ ज्ञाते असतात. इतर सामान्य अज्ञानी लोक दृश्य पदार्थ गोळा करण्यात आपला स्वार्थ मानतात. गडी असतात ते ओझी वाहतात आणि श्रेष्ठ असतात ते उत्तम उत्तम रत्नांचा उपभोग घेतात. ज्याचे पूर्वकर्म जसे असेल त्याप्रमाणे त्याला ती गोष्ट गोड वाटते. कुणी लाकडे गोळा करून विकतो, तर कुणी गोऱ्या वेचित असतो, पण किमती वस्तूंचे उपभोगते जे राजे ते असे नसतात. जे विचारी असतात ते सुखासनी पारखीत स्वार होतात, म्हणजे आत्मसुख त्यांना प्राप्त होते. इतर सामान्य अज्ञानी लोक प्रपंचाचा भार वाहता वाहता मरून जातात. आत्मज्ञानी पुरुष जणू काही दिव्याने सेवन करतात, तर अज्ञानी लोक विषयरूपी विष्ठा चिवडत असतात. इतकेच नव्हे तर आपण जे काही करीत आहोत त्याचा अभिमान बाळगतात. श्रेष्ठ लोक सार ग्रहण करतात, निरुद्योगी आसार सेवन करतात. जे आत्मज्ञानी लोक असतात तेच सारासार पदार्थ सारासार यथार्थ जाणतात. परीस अथवा चिंतामणी हे नेहमी गुप्तच असतात. खडे काचमणी नेहमी प्रगट दिसतात. सोन्याच्या रत्नांच्या खाणी गुप्त असतात, पण पाषाण मृत्तिका कुठेही रस्त्यावर पडलेल्या असतात. उजवा शंख, उजव्या वळणाची वेल किंवा दिव्य अमूल्य वनस्पती हे सर्व गुप्त असते. एरंड, धोत्रा व शिंपले ही हवी तेथे मुबलक सापडतात. कल्पतरू कोठेही दिसत नाही. शेराची झाडे उदंड आढळतात. चंदनाचा वृक्ष सहसा आढळून येत नाही, पण बोरी बाभळी उदंड असतात. सृष्टीत हवी तेवढी गायीची खिल्लारे दिसून येतात. कामधेनू फक्त इंद्राजवळच असते. राजा असतो तर थोर भाग्याचा उपभोग घेतो. इतर लोकांना त्यांच्या कर्मानुसार कमी अधिक भाग्य लाभते. लोक अनेक प्रकारचे उद्योगधंदे करत असतात आणि सर्वच म्हणतात की आम्ही श्रीमंत आहोत, परंतु कुबेराची थोरवी कुणालाच प्राप्त होत नाही. त्याप्रमाणे जो खरोखर ज्ञानी आहे, योगेश्वर आहे, तोच गुप्त असलेले जे खरे धन त्याच्या लाभाचा म्हणजेच स्वात्मानुभव प्राप्तीचा मालक असतो. इतर अज्ञानी लोक हे पोटाचे दास असतात आणि नाना मते धुंडाळत बसतात. थोडक्यात जे सार असते ते लोकांना दिसत नाही आणि आसार असते तेच तेवढे दिसते. आसार सोडून सार कसे ग्रहण करावे हे साधुष्य जाणतात. सामान्य लोकांना हे सांगून काय उपयोग? ते खरे खोटे जाणूच शकत नाहीत. साधू संतांच्या खुणा फक्त साधू संतच जाणतात. जे गुप्त धन असते ते साध्या डोळ्यांना दिसत नाही. त्यासाठी डोळ्यात अंजन घालावे लागते. त्या गुप्त धनाप्रमाणेच तो परमात्माही गुप्त आहे. त्याचा शोध घ्यायचा असेल तर संत संगतीच्या योगे तो घ्यावा लागतो. राजाचे सानिध्य प्राप्त झाले की श्रीमंती सहजच लाभते. त्याप्रमाणे सत्संग धरला की सहजच सद्वस्तू प्राप्त होते. सद्वस्तूची तळमळ ज्याला लागते त्याला सद्वस्तूच प्राप्त होते. जो अत्यंत अव्यवस्थित असतो त्याचे जीवनही तसेच अस्ताव्यस्त असते. प्रशस्त असेल, थोर असेल, त्याचे विचारही तसेच थोर असतात. म्हणून ही सर्व दृश्यसृष्टी अशाश्वत आहे. परमात्मा या दृश्यावर वेगळाच आहे. तो अच्युत, कधीही न ढळणारा व अनंत आहे. दृश्य वेगळा असूनही तो दृश्याच्या अंतरी ओतप्रोत भरून राहिलाय.
सर्व चराचरात तोच सर्वांचा आत्मा आहे. अंतरात विचार करून पाहिला की या संबंधीचा निश्चय अंतरात बांधतो. संसाराचा त्याग न करता, प्रपंच उपाधी न सोडता या जगात विचारानेच जीवन सार्थक होते. हे माझे बोलणे प्रचितीचे आहे. लोकांनीही सारासार विवेक करून याची प्रचिती घ्यावी. जे असा अनुभव घेतील तेच लोक शहाणे ठरतील. जो अनुभव घेणार नाही तो शहाणा नव्हे. श्री समर्थ म्हणतात की अनुभवाचे बोलणे आणि अनुमान यात रोकड आणि उधार धनासारखा फरक आहे. तसेच मानसपूजेतील दर्शन आणि ईश्वराचे प्रत्यक्ष दर्शन यातही महत् अंतर आहे. पुढे जन्मांतरी केव्हा तरी आत्मानुभव होईल हा उधारीचा विचार आहे. सारासार विचार असा उधारीचा नाही, तर त्याच्या योगे तात्काळ स्वस्वरूपानुभवाची प्राप्ती होते. तात्काळ आत्मज्ञान होऊन माणूस जन्ममरण परंपरेतून सुटतो आणि जन्ममरण येईल की काय असा संशयही समूळ नष्ट होतो. याच जन्मात याच काळी मनुष्य संसारातून मुक्त होतो आणि निश्चल स्वस्वरूपाशी ऐक्य पाहून त्यास मोक्ष मिळतो. आता मी जे हे सांगत आहे त्याबद्दल जर कोणी संशय घेईल तर तो मुळात सिद्धच आत्मारामच असूनही संशयामुळे वेगळा पडेल, पतन पावेल. हे जो कोणी मिथ्या म्हणेल तर माझ्या उपासनेची त्याला शपथ आहे. मी हे जे सांगत आहे ते माझे बोलणे अगदी यथार्थच आहे. सारासार विवेकाने मनुष्य अत्यंत लवकर मुक्त होतो व जनामध्ये वागत असतानाही अंतरी मीपणा विरहित असतो. म्हणजेच तो लोकात असून नसल्यासारखा असतो. देवपद हे निर्गुण आहे. देवपदी अनन्यपण म्हणजेच तद्रुपता किंवा ऐक्य याचा अनुभव घेणे. या प्रकारे त्याच्या अर्थाशी पूर्ण एकरूप झाले की पूर्ण समाधान बांधते. देहात असून विदेही होणे म्हणजे देहबुद्धी पूर्ण नष्ट होऊन आत्मबुद्धी दृढ झालेल्या स्थितीत प्रारब्धाचा क्षय होईपर्यंत निर्लेप वृत्तीने जीवन कंठणे. करून काही न करणे म्हणजे मी करता ही भावना समूळ नष्ट झाली तरी कर्म होत राहणे ही जीवनमुक्ताची लक्षणे आहेत. आणि जे जीवनमुक्त असतील तेच ती लक्षणे जाणू शकतात. एरवी हे खरेच वाटत नाही. अनुभव नसेल तर अनुमानाने त्या अवस्थेबद्दल संदेह उत्पन्न होतो, परंतु सद्गुरूंचे वचन श्रवण केले की संदेह समूळ नाहीसे होतात. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे सारशोधन नाम समास 9वा समाप्त. दशक 6वा समास 10वा अनुर्वाच्य. श्रोत्याने प्रश्न केला की आपण समाधानाबद्दल सांगितले ते समाधान असते तरी कसे असे जर विचारले तर सर्व सांगतात की ते शब्दाने सांगता येण्यासारखे नाही. तरी स्वामी ते आहे तरी कसे हे आपण मला सर्व काही समजावून सांगा. सर्व म्हणतात की मुक्याने गुळ खाल्ला तरी तो त्याच्या गोडीचे वर्णन करू शकत नाही. तसेच हे आहे. तरी याचा अभिप्राय काय ते मला स्पष्ट करून सांगा. एखाद्याला त्याचा अनुभव सांग असे म्हटले तरी तोही म्हणतो की अनुभव शब्दात सांगता येत नाही, तर मग मी आता समाधानाविषयी कोणाला विचारावे. प्रत्येक जण ते अगम्य आहे असेच म्हणतात, पण माझ्या मनाला ते पटत नाही. तरी समाधानाचे स्वरूप माझ्या चित्तात नीट ठसेल अशा प्रकारे आपण मला ते सांगावे. श्रोत्याने असा प्रश्न केला, त्याचे उत्तर आता येथे दिले जाईल, तरी तत्पर होऊन ते ऐकावे. स्वात्मानुभव म्हणजेच समाधान, त्याचे स्वरूप आता शब्दात स्पष्ट करून दाखवूया. जे शब्दात गवसत नाही, पण शब्दात सांगितल्याखेरीज जे कळतही नाही आणि ज्याची कल्पना करू जाता कल्पनाच नष्ट होते, त्यालाच परब्रह्म म्हणून जाणावे. जे वेदांचेही परम रहस्य आहे ते परब्रह्म संत समागम केल्यानेच पूर्णपणे कळते. खरे तर शाश्वत समाधानाचे शब्दात वर्णन करणे शक्य नाही, पण तरी तो आता मी माझ्या अनुभवाचे बोल सांगतो ते नीट ऐक. जे सांगता येत नाही ते सांगायचे आहे. गुळाचे गोडे कळावे म्हणून गुळच खायला द्यावा तसे हे आहे, पण सद्गुरूशिवाय हे होऊ शकत नाही. जो आपला आपण शोध घेण्याचा प्रयत्न करतो त्याच्यावर सद्गुरू कृपा होते आणि पुढे त्याला आपोआप अनुभव येऊन आत्मवस्तूचा लाभ होतो. बुद्धीचा दृढ निश्चय करून आपण कोण याचा शोध घ्यावा असा शोध घेत असता अकस्मात समाधी लागते. आपल्या मूळ स्वरूपाचा शोध घेऊ लागल्यावर ज्याला आपण पूर्वी मी असे मानत होतो तर देह तर पाच भौतिक माईक आहे
व आपण त्यापासून अलग आहोत, किंबहुना आपण तत्वतः आत्मवस्तूच आहोत, हा अनुभव साक्षात येतो. ही स्थिती व समाधान भिन्न नाही. आत्मा हा सर्व साक्षी आहे, हा पूर्व पक्ष आहे, हे साक्षीत्वही पुढे राहत नाही व जो सिद्धांताशी एकरूप होतो तोच सिद्ध होय. आपल्या खऱ्या स्वरूपाचा शोध घेत असता प्रथम मी म्हणजे देह नव्हे, मी साक्षी आहे असे या अवस्थेत वाटत असते. म्हणजे सूक्ष्मपणे द्वैत भाव शेष असतोच, पण आत्मा हा अवस्थातीत असल्याने ही अवस्था ही ज्यावेळी राहत नाही त्यावेळी स्वानुभव रूपाने जीव ब्रह्मैक्य होते. ज्यावेळी पदार्थ ज्ञान संपूर्ण नष्ट होते, एवढेच नव्हे तर द्रष्ट्याचे द्रष्टेपणे उरत नाही, त्यावेळी मीपणाचा डौलही नष्ट होतो. मीपणा संपूर्णपणे विरणे हीच अनुभवाची खूण आहे. म्हणूनच समाधान हे अनिर्वाच्य आहे असे म्हटले जाते. अत्यंत विचारपूर्वक बोललेले शब्द जरी असले तरी ते दृश्याच्या अंतर्भूत असल्याने माईकच असतात, म्हणून नाशिवंतच असतात. पण त्यात जो अंतर्बाह्य असा सखोल अर्थ असतो तो सूक्ष्म असतो, अदृश्य असतो. शब्दाच्या माध्यमामुळेच अर्थ कळतो, पण अर्थ कळला की शब्दांची आवश्यकता राहत नाही. शब्द जे सांगतो ते यथार्थ असते, सत्य असते, पण शब्द हा स्वतः मिथ्या असतो. शब्दाच्या योगेच आत्मवस्तूचे ज्ञान होते, पण एकदा आत्मवस्तूचा लाभ झाला की शब्दाची आवश्यकता उरत नाही, तो नाश पावतो. शब्द हे फुलकटासारखे असतात, पण अर्थ हे त्यातील भरीव सार असते. धान्य हे नेहमी भुसाचे आवरण घेऊनच उगवते. आपण धान्य घेऊन भूस टाकून देतो, त्याप्रमाणे शब्द हे भूस आहेत, तर त्यातील अर्थ हा धान्याप्रमाणे संग्राह्य असतो. हे जाणून घ्यावे. फोलकटात सार धान्य भरलेले असते. धान्य ग्रहण केल्यावर फोलकट उडून जाते. तसे परब्रह्म हे सार आहे आणि शब्द हे फोलकटासारखे त्याज्य. बोलल्याबरोबर शब्द नष्ट होतो, पण अर्थ हा शब्दापूर्वीही असतो. शब्द उच्चारतानाही तो असतो आणि नंतरही तो असतोच. म्हणून अर्थाला कशाचीही उपमा देता येत नाही. भुसाचा त्याग करून कण म्हणजे धान्य घ्यावे, त्याप्रमाणे शब्दाचा वाच्यांश टाकून सारभूत असा लक्षांश ग्रहण करावा. उदाहरणार्थ, ब्रह्म दृश्य वेगळे आहे या वाक्याचा आकलन होणारा जो शब्दार्थ तो वाच्यांश होय, आणि याचा जो प्रत्यक्ष अनुभव तो लक्षांश होय. दृश्य वेगळ्या शब्दाचा जो साधा अर्थ त्याला वाच्यांश म्हणतात, तो ध्वनिरूप असतो, पण त्यात जो गूढ भाव असतो त्याला शुद्ध लक्षांश म्हणतात. हा जो शुद्ध लक्षांश तोच पूर्व पक्ष जाणावा, त्यालाही ओलांडले पाहिजे. स्वानुभव हा मनबुद्धी अगोचर असल्याने त्यास अलक्ष म्हटले. वरीलपैकी कशानेही तो जाणता येत नाही. पंचमहाभूतापैकी सर्वात सूक्ष्म तत्व आकाश आहे. जेथे आकाश तत्वाचाही मागमूस उरत नाही अशी अतींद्रिय अवस्था असते, तेथेही अनुभव व तो घेणारा असे द्वैत जोपर्यंत असते तोपर्यंत तेथे मायाजनित कल्पना आहेच असे म्हणावे लागते. जो कल्पनेपासून आला तो अनुभव मिथ्याच होय, यांना खरेपणा येईलच कसा. म्हणून आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अनुभवाला जागाच नाही. जेथे अनुभव आणि अनुभव घेणार असतो तेथेच त्या अनुभवाची जाणीव होते. द्वैताशिवाय अनुभवाला असे बोलणेही व्यर्थच होय. म्हणून स्वरूपे अनुभवास जागाच नाही. जेथे अनुभव असतो तेथे अनुभाव्य, अनुभविता व अनुभव अशी त्रिपुटी उत्पन्न होते. अद्वैतात द्वैत समूळ नष्ट झालेले असते, म्हणून तेथे भाषा उपयोगी पडत नाही. म्हणून त्यास अनिर्वाच्य म्हणणेच योग्य ठरते. दिवस आणि रात्रीची मर्यादा सूर्यावर अवलंबून असते. तो सूर्य जर नाहीसा झाला तर शिल्लक उरलेल्यास काय म्हणावे, कारण मग दिवस रात्र हा भेदच राहणार नाही. शब्द आणि मौन ह्यांचे संबंधी विचार केला असता त्याचे मूळ ओंकार हे आहे कळून येते. ते मूळ स्फुरण असून नादाची ध्वनीची उत्पत्ती त्यापासून होते. तो ओंकारच जर नष्ट झाला तर ध्वनी नाद उत्पन्न होऊ शकत नाही. मग शब्दांचा उच्चार होणार तरी कसा. अनुभव आणि अनुभविता हे सर्व मायेमुळेच प्रत्ययास येते. ती मायाच जर नष्ट झाली तर हे द्वैतही राहत नाही. मग अनुभव कुठला त्याला वावच राहत नाही.
आत्मवस्तू वेगळी आणि तिचा अनुभव घेणारे आपण वेगळे, अशी वेगळी जर असती तर मग त्या अनुभवासंबंधीचा विचार सुखाने सांगता आला असता. माया हीच त्या वेगळेपणाची माता आहे. म्हणजे मुळात मायेचेच अस्तित्व जेथे नाही तेथे वेगळी भिन्नता आहे असे म्हणणे म्हणजे वंध्येला मुलगी झाली म्हणण्यासारखेच आहे. म्हणून आत्मवस्तूच्या ठिकाणी अभिन्नता अद्वैत हे मूळचेच आहे हे जाणून घेतले पाहिजे. अजन्मा म्हणजे अविनाशी आत्मा हा निजलेला होता. म्हणजेच त्याला आपल्या स्वस्वरूपाचा विसर पडला. त्यावेळी त्याला प्रथम स्वप्न पडले की मी म्हणजे हा देह आहे आणि ही दृढ समजूत झाल्यामुळे तो संसार दुःखाने दुःखी झाला होता. तोच त्याला त्या स्वप्नात स्वप्न पडले की तो त्या संसार दुःखामुळे त्रस्त होऊन तो सद्गुरूंना शरण गेला आहे. सद्गुरु कृपेमुळे त्याला दृश्य जगत मिथ्या हे कळून चुकले व आपण देह आहोत हे अज्ञानही नष्ट होऊन आत्मस्वरूपाचे ज्ञान झाले. दृश्य सृष्टी आहे अशी वाटत होती ती विवेकाने मिथ्या ठरली आणि नाही म्हणून जे वाटत होते तेही विरून गेले. याप्रमाणे जे आहे वाटत होते व जे नाही म्हणजे नव्हतेच ती दोन्ही म्हणजे दृश्य भाव व शून्यत्व जाऊन जे उरले ते परब्रह्म होय. शून्यत्वाचेही ज्ञान ज्याला होते तो शून्य ज्ञानस्वरूप आत्मा तेवढा उरला. त्याच्याशी ऐक्य होताच शाश्वत समाधान प्राप्त झाले व भिन्नत्व जाऊन अभिन्न अशी सहज स्थिती ऐक्य रूपाने प्राप्त झाली. अद्वैतासंबंधीचे निरूपण ऐकले की द्वैत हे मिथ्या आहे हे कळून येते. आत्मज्ञानासंबंधी चर्चा केली की आपण देह नाही याची जाणीव होते. मी म्हणजे देह या अज्ञान निद्रेतून स्वस्वरूप ज्ञानरूपी जागृती येते. श्री समर्थ म्हणतात की श्रोत्याने आता सावध व्हावे व जे बोलले जात आहे त्याच्या अर्थावर मन एकाग्र करावे म्हणजे त्यांना आत्मज्ञानाची खूण पटून समाधान कसे असते हे अंतर्यामी कळेल. अद्वैताच्या निरूपणात शब्दाने जितके ज्ञान सांगितले जाते ते शब्द मिथ्या असतात. त्याप्रमाणे स्वप्न ही मिथ्या असते म्हणून ते स्वप्नाप्रमाणे मिथ्या ठरतात. पण आपण जर अर्थावर मन एकाग्र केले तर मग शब्दातीत अशा अनिर्वाच्य आत्मसुखाशी तादात्म्य होऊन स्वस्वरूपानुभव येतो. त्या अवस्थेत शब्दाशिवाय ऐक्य होते. अनुभव व अनुभविता हे द्वैतच राहत नाही. तो निश्चल निवांत आत्मरूपे ऐक्य पावतो. हीच खरी जागृती होय. जीवाने स्वप्नात आणखी एक स्वप्न पाहिले होते. नंतर त्याच स्वप्नात संसार दुःखाने दुःखी होऊन सद्गुरूंना शरण गेल्याचे स्वप्न त्यांनी पाहिले. त्यामुळे त्याची अज्ञान निद्रा सरून तो स्वस्वरूपाविषयी जागृत झाला. म्हणजे त्याला शब्दज्ञान झाले. पण जागा होऊन जागृतीला आला म्हणजे त्या शब्दांच्या अर्थाचे चिंतन करता करता तो अर्थाशी एकरूप झाला. त्यावेळी शब्दज्ञान कुंठित झाले व तो अनंताशी एकरूप झाला. या निरूपणाचे मूळ सार जे आहे ते आता परत स्पष्ट करून सांगतो म्हणजे मग तुला समाधान म्हणजे काय ते अंतर्यामी कळेल. तेव्हा शिष्याने विनंती केली की हे स्वामी, आता आपण जे निरूपण केले तेच सर्व परत मला समजावून सांगावे. हा विषय अवघड आहे तो मला नीट कळावा म्हणून सांगितलेलेच पुन्हा सांगावे. त्यातील आत्मानुभवाची जी निज खूण रहस्य आहे त्याचा मला साक्षात अनुभव येईल असे आपण करावे. आपण अजन्मा म्हणून म्हणाला तो कोण आहे? त्याने कुठले स्वप्न पाहिले? त्या स्वप्नात कशाचे निरूपण केले गेले ते सर्व आपण मला सांगा. शिष्याचे जिज्ञासा जाणून स्वामीने त्याच्या प्रश्नांना जी प्रत्युत्तरे दिली ती आता येथे श्रोत्याने अत्यंत तत्पर होऊन ऐकावी. श्री गुरु म्हणतात की शिष्या सावध होऊन ऐक. येथे मी जो अजन्मा म्हणून सांगितला तो तूच आहेस. आता तू स्वप्नात स्वप्न कुठले पाहिलेस तेही स्पष्ट करून सांगतो ते ऐक. हा संसार हेच तू पाहिलेले स्वप्न होय आणि स्वप्नातील विचार म्हणजे येथे तू जो सारासार विचार केलास तो होय. नंतर तू सद्गुरूंना शरण गेलास, त्यांच्या मुखाने अध्यात्माचे शुद्ध निरूपण ऐकलेस, तेव्हा तुला आपण स्वप्नात वावरत आहोत याची खरी खूण पटली. आता तू त्याचा प्रत्यक्ष अनुभवच घेत आहेस. जेव्हा तुला स्वस्वरूपानुभव येईल तेव्हा शाब्दिक ज्ञान हेही मिथ्याच असते हे तुला कळेल आणि तू आत्मस्वरूपाच्या ठिकाणी निश्चल होऊन तीच विश्रांतीची जागा होय हे तुला स्वानुभवाने कळेल. हीच मी पण रहित जी स्थिती तीच खरी जागृती होय हे तू जाणून घे. प्रथम
प्राप्त झालेल्या शाब्दिक ज्ञानाचा गोंधळ संपून ज्यावेळी त्यातील अर्थाकडे तुझे लक्ष केंद्रित होईल त्यावेळी त्या अर्थाचा विचार करता करता तुला अंतर्यामी त्याचा अनुभव येईल. तुला ज्यावेळी वाटले की मला अनुभवाची प्राप्ती झाली हीच खरी जागृती असावी, पण हे बोलणे योग्य नाही. यावरून तुझी भ्रांती अद्याप फिटली नाही हेच कळून येते. अनुभवात विरला म्हणजे मी देह हे जाऊन मी आत्मा, मी द्रष्टा, साक्षी असा अनुभव आला. म्हणजे अनुभवाशिवाय अनुभवाला तरी हा तुझा अनुभवही स्वप्नमयच आहे. अरे बाबा, तू अजून खरा जागा झालेला नाहीस. तू जागा झालास असे तुला वाटते, पण अजून तू स्वप्नातच आहेस. स्वप्नातच अजन्मा तो मीच असे तू म्हणत आहेस. जागेपणे ही तुझी स्वप्न उर्मी अद्याप गेलेली नाही. स्वप्नातच एखाद्याला वाटते की तो जागा झालाय. तशा प्रकारे अनुभव प्राप्तीमुळे तुला वाटते आहे की आपण जागे झालो, पण तो अनुभव सत्य असला तरी भ्रमरूप स्वप्नातून तू अद्याप पूर्ण जागा झाला नाहीस. ज्या अनुभवाचे पलीकडे जागृती असते, जेथे विवेकाची धारणाच मोडते, त्या स्थितीचे वर्णन कसे करता येईल. म्हणूनच हे समाधान अनिर्वचनीय, बोलता न येण्यासारखे आहे. शब्दांच्या पलीकडील अनिर्वाच्य आहे, हीच त्याची खूण ओळखावी. ते समाधान शब्दात सांगताच येत नाही. यावरूनच ते निशब्द अनिर्वाच्य आहे याचा अर्थ तुझा लक्षात यावा. इति श्री दास गुरुशिष्य संवादे अनुर्वाच्य नाम समास 10वा समाप्त. दशक 6वा.